तर नमस्कार मित्रांनो. तर आता ब्लॉग तर काढला नाही मी 2-3 दिवस, पण हे आज ब्लॉग काढावं म्हणलं. ते पण मला तुम्ही काढायला मजबूर केलं आहे. ब्लॉग ही काढणार नव्हतो, पण तुमच्या कमेंट बघून मला काढावं लागायला लागलं आहे का नाही साक्षी? साक्षीला दाखवल्या कमेंट सगळ्या, तर त्याच्यामुळं काढायला लागले ब्लॉग. कारण की मला काय ब्लॉग काढायची हौस नव्हती. मित्रांनो, तुम्ही बघितलं स्वातीचा ही कार्यक्रम, आमच्या म्हणजे बारक्या जोडीचा कार्यक्रम कसा झाला ओटी भरणीचा. तर कसं वाटलं कार्यक्रम बघून मग? कार्यक्रम कसा वाटला आपला? साठीची वटभरणीचा कार्यक्रम होता. हां, तर खरंच भारी कार्यक्रम झाला आणि एकदम छान झाला आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद भेटला. सगळ्यांच्या कमेंट छान छान, एवढ्या कमेंट बघून खरंच भारी वाटलं. आणि तुम्ही पुढील वाटचालीस खरंच आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल तुम्हाला पण सगळ्याला थँक्यू. आणि आमच्या परिवाराला तुम्ही पुढे सपोर्ट करता म्हणून तुम्हाला अजून पण मनातून थँक्यू. सगळे इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली आपली. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला काही कमेंट दाखवणार आहे, म्हणजे थंबनेलला तर तुम्हाला मी कमेंट ठेवणार आहे. ते कमेंट तर तुम्ही बघून तुम्हाला समजलं असेल की ब्लॉग कशावर आहे नेमकं आधारित. तर मित्रांनो, आम्ही एक गाणं काढलं होतं इंस्टाग्रामवर, तुम्हाला तर माहिती आहे. गाणं काढलेलं आहे. कोणतं गाणं काढलं? मिठी मिठी बातों से हां मुझको फसाया है तूने, ये कैसा मेरा हाल बनाया है. मम्मी तू बनेगी मैं डैडी बन जाऊंगा, अब तेरे बाप को नाना मैं बनाऊंगा. असा करून आम्ही हे काढला होता, ब्लॉग काढला. ते म्हणजे काय काय व्हिडिओ रील काढली इंस्टाग्रामला रील, आणि ते मी यूट्यूबला पण टाकली. आपल्या यूट्यूबला पण टाकली. तर यूट्यूबवर पण कमेंट आणि इंस्टाला पण कमेंट अशा आलेत, भरपूर कमेंट आलेत की दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, पुन्हा अभिनंदन दादा, खरंच खुशखबर आहे का, अशा भरपूर काही कमेंट मी अशा वाचल्यात. आणि आता मी दुपारून काय केलं, दुपारून पण टाकल्या यूट्यूबला पण टाकला, इंस्टाला पण बघितलं. तर वा 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 वा, सगळ्यांचं प्रेम चांगलं भेटायलं आहे. सगळ्यांचे कमेंट बघून मनाला तर चांगलं वाटलं. पण मित्रांनो, अजून काय आम्ही काय असा प्लॅन केलेला नाही आणि तसं झालेलं पण नाही. फक्त ती एक रील होती, बरोबर आहे का? ती फक्त एक रील होती. तर तुम्हाला माहिती आहे सगळ्या ताईली ही तर आपल्या साक्षीचं शिजर झालेलं आहे. त्याच्यामुळं आपण असं काय अजून प्लॅन केलेलं नाही, बाळाचा तर अजून केलेलं नाही. तर त्याच्यामुळं भरपूर जणांनी वाटलं की खरंच साक्षी प्रेग्नेंट आहे का. तर भरपूर जणांचा प्रश्न होता, कोण कोण म्हणत होते कमेंटमध्ये साक्षी प्रेग्नेंट आहे का, दादा खुश खबर आहे का. एवढा असं म्हणजे कमेंट बघून मला तर म्हणजे चांगलं वाटत होतं, पण अजून काय तसं झालेलं नाही. आणि ज्यावेळेस होईल तेव्हा मी तुम्हाला स्वतः आणि साक्षी तुम्हाला स्वतः सांगणार, बरोबर आहे का? तर अजून तर तसं काय झालं नाही, पण तुमचं प्रेम बघून एवढं भारी वाटतंय खरंच मनाला. एवढं भारी भारी तुम्ही कमेंट करता, एवढं सपोर्ट करता, त्याच्याबद्दल खरंच अजून पण मनातून काळजातून धन्यवाद, थँक्यू. आणि व्हिडिओ आमचे कोण कोण बघते दररोज, आणि व्हिडिओ आपले कोण कोण बघते दररोज कमेंट करून सांगा. आणि तसं काय नाही, आम्ही झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो. व्हिडिओ काढलेला फक्त रील, फक्त कलाकार म्हणून आपण फक्त रील काढली. फक्त ॲक्टिंगसाठी. तर साक्षीनं केलं. कसं केलं तस मिठी मिठा तुम्ही देऊ एकदा. मिट्टी मिट्टी बातों से मुझको फसाया है तूने, कैसा मेरा हाल. असं केलं तर साक्षीनं, त्याच्यामुळं कमेंट आले. आणि तुम्हाला पण तुमची पण काही चूक नाही. तर तुम्हाला पण खरंच वाटलं की खरंच तसं आहे काय की, तसं काही विषय नाही. तर मग आम्ही कमेंट बघून तर लय भारी वाटलं. कमेंट बघून एकदम भारी वाटलं, बरोबर आहे का मित्रांनो? पहिलंच कसं झालं माहित नाही का तुम्हाला, त्याच्यामुळं आता काही तसा प्लॅन लवकर केलेला नाही. बाळाचा तर काही प्लॅन नाही झालं. ज्या टायमाला आम्ही बाळाचा प्लॅन करतात त्या टायमाला तुम्हाला झाल्यावर तुम्हाला सांगतालच, बरोबर आहे का? तर तुमचं प्रेम असं राहू द्या. आणि साक्षीचं आता गाणं म्हणलं, साक्षीचं गाणं कसं वाटलंय कमेंट करून सांगा तुम्ही. कोणाला गाणं आवडलं ना? कोणाला गाणं आवडलं माझं कमेंट करून सांगा. आणि साक्षीचा आवाज आणि व्हिडिओ, आवाज तर कसा आहे बारक्या बाळासारखा. तर कसं वाटलं आवाज पण कमेंट करा, सांगा. आणि आता आम्ही म्हणलं घरावर येऊन बसावं. बघा रात्री वारं आलं होतं, तर झाड कसं पडलं खाली. वाऱ्यानं सगळं झाड पडलं आपल्या घर इथं, आणि झाड पडलं इथं, हा ना. आमच्या सगळं रानाच्या घराच्या होती बघा, किती भारी बॅकग्राऊंड आहे इकडे बघा, सगळं हिरवगार.
आम्ही एक आभाळ बघा आम्ही एक खेडे गावामध्ये राहतो बीड जिल्ह्यामध्ये. भरपूर जण म्हणत होतो कुठं राहतो कुठं राहतो. बीड जिल्ह्यामध्ये राहतो एका छोट्या गावामध्ये. बघा इकडे सगळं शेती सगळा ऊस आहे आणि एकदम भारी वातावरण. हे बघा बॅकग्राऊंड कसलं आहे इकडे आहे का. तर व्हिडिओ काढाय पण एकदम भारी बॅकग्राऊंड भेटतंय आम्हाला आणि तुमचं प्रेम पण भेटतंय. तर एवढं भारी वाटलं ते कमेंट बघून. तर मला एकदम भारी आनंद होत होता तुमचं एवढं प्रेम बघून. मला तुमच्या कमेंट अशा भारी यायला लागल्या. दादा साक्षी गुड न्यूज आहे का, असं आहे का, कधी झालं, असं तसं भरपूर कमेंट मी स्वतःनं वाचल्या आणि हसलो. आणि साक्षीला पण दाखवल्या मी का नाही साक्षी. तर साक्षीला पण तर आनंद अजून आनंद व्हायला हां गाणं. तर देवल्या तरी गाणं होऊन जात होते का. होऊ दे बरं गाणं. काय ते आता मगाचं गाणं होऊन नाही तर. मिट्टी मिट्टी बातों से मुझको फसाया है तूने ये कैसा मेरा हाल बनाया है. मम्मी तू बनेगी मैं डैडी बन जाऊंगा. अब तेरे बाप को नाना मैं बनाऊंगा. आपस में ताक दिन हो गया अब क्या रह गया बाकी. ताकी ओ ताकी रे जब से तू आँख में झाकी. हे फक्त ॲक्टिंग होती. तर मित्रांनो तसं काही झालेलं नाही. तर सगळ्यांनी वाटलं कारण की आम्ही तशी रील बनवली. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि ब्लॉग कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणाकोणाला ब्लॉग आवडतात कोणाकोणाला आपल्या रील आवडतात हे पण ह्या कमेंटमध्ये सांगायचं. आणि डेली ब्लॉग व्हिडिओ कोण बघतोय हे पण कमेंट करून सांगा. हां. तर मित्रांनो जास्त काय आता वेळ घालत नाही. तर डायरेक्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय सगळ्यांना. बाय बाय.